नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहलगामला जी घटना घडली याविषयी आता सगळ्या देशभरामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. दहशतवाद्यांनी तिकडच्या निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं आणि विशेष म्हणजे त्याच्यात ते कोणत्या धर्माचे आहेत याची तपासणी करून त्यातल्या हिंदूंना वेचून मारलं हे स्पष्ट झालेलं आहे. आणि हे कोणी निष्कर्ष काढलेलं नाही, कोणी तर्क मांडलेलं नाही किंवा केवळ त्याच्यामध्ये हिंदूंची नावं दिसत आहेत म्हणून त्याच्यावरनं कोणी हा निष्कर्ष काढलेला नाही. तर याच्यातले व्हिडिओ समोर आलेत. ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांनी हे पाहिलेलं आहे, त्यांनी ते पत्रकारांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायक आणि तेवढीच गंभीर आणि तेवढीच त्या ठिकाणी निषेधार्ह अशी घटना आहे. त्याच्यामधल्या सगळ्यांच्या कहाण्या समोर येत आहेत आणि त्या किती वेदनादायक, किती दुःखद आहेत हे आपल्याला जाणवतं. म्हणजे अनेक लोक हे टी व्हीवर बघत असताना त्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात. केवळ दहशतवाद्यांनी केलेला हल्ला नाही आहे, तर एका धर्मावर केलेला हल्ला आहे की आम्ही इस्लामी कट्टरवादी आहोत आणि आम्ही हिंदूंना मारणार आहोत अशा पद्धतीने एक संदेश पोचवण्याचं काम या इस्लामी कट्टरतावादी दहशतवाद्यांनी तिथे केलेलं आहे. आणि त्यामुळे या हल्ल्याला वेगळं महत्त्व आहे, वेगळं त्याला गंभीरपणा आहे आणि त्या अनुषंगाने त्याला पाहिलं पाहिजे. आपण पाहिले असतील या सगळ्या याच्यामधल्या लोकांचे ज्यांचे मृत्यू झाले तिथे, यातले अनेक लोक हे तिथे आनंद साजरा करायला गेले होते. कोणाच्या परीक्षा संपलेल्या आहेत, कोणाचा नुकताच विवाह झालेला आहे, कोणाला सुट्ट्या पडल्यात म्हणून गेलेलं आहे. पहलगामला तिथे सगळे मुक्तपणे फिरत आहेत, खानपानाचा आनंद घेत आहेत. अशा वेळेला हल्ला करण्यात आला आहे आणि टिपून सगळ्यांना मारण्यात आलेलं आहे. कोणी आश्रय घेतला कुठे लपण्याचा तर त्यांना बाहेर काढून मारण्यात आलेलं आहे. त्यातून यातली क्रूरता ही दिसून येते या कट्टरतावादाची. त्यातला विनय नरवाल हा एक अधिकारी नौदलाचा, नुकताच त्याचा 6 दिवसांपूर्वी विवाह झालेला आहे आणि तो तिथे हनीमूनसाठी गेला आहे आणि त्याची तिथे हत्या झाली. काय वाटलं असेल त्याच्या पत्नीला ते आपण पाहिलं. तिथे त्याचे शव ठेवण्यात आले, त्याला मिठी मारून त्याची पत्नी रडते. अर्थात तिला हे सुद्धा माहिती आहे की याचा बदला घेतला गेला पाहिजे. हे तिच्या वेदनांमधून दिसून येतं, हा संताप तो दिसून येतो. असेच महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त लोक हे महाराष्ट्रामधले मारले गेले. पुण्यातले जगदाळे त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने कुठल्या तरी दहशतवाद्यांनी विचारलं तुम्हाला कलमा पडता येतो का, ते येत नाही म्हटल्यावर त्यांना गोळी मारण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांना काय वाटलं असेल त्यावेळेला याचा विचार आपण केला पाहिजे. अनेक लोकांना अशा पद्धतीने मारण्यात आलं. म्हणजे ही किती गंभीर घटना आहे. अशा वेळेला आपण प्रत्येकाने त्याबद्दल संवेदना दाखवली पाहिजे आणि त्या विषयाशी संबंधित अशाच पद्धतीने आपलं वक्तव्य प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, कारण तो प्रसंगच असा आहे. पण हे सगळं एवढं घडत असताना सुद्धा काही लोक जे आपल्या इकडचे आहेत त्यांना मात्र त्याच्यात राजकारण करायचे. पुरोगामी असतील, भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले असतील, केंद्र सरकारच्या विरोधातले पक्ष नेते असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, ते मात्र वेगवेगळ्या विषयांवरच बोलायला लागलेले आहेत. त्यांना यातलं गांभीर्य आवश्यक वाटत नाही. ह्या सगळ्या कुटुंबीय जे आहेत ज्यांच्यावर हे सगळं हा संकटाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्याप्रती कोणत्याही पद्धतीची संवेदना नाही आहे. त्याविषयी ते काही बोलत नाहीत, दहशतवादाविषयी बोलत नाहीत. त्या दहशतवाद्यांनी कसं अचानक येऊन हा हल्ला केला आणि त्यांचा आनंद हिरावून घेतला त्याविषयी हे बोलत नाहीत. त्यांना त्याच्यात राजकारण करायचे. मग कोणी म्हणतायत की हिंदू मुस्लिम खेळ खेळू नका, संजय राऊत म्हणाले. अर्थात संजय राऊत यांच्याकडून अशाच पद्धतीच्या प्रतिक्रियांची अपेक्षा होती. ते म्हणाले असा हिंदू मुस्लिम खेळ खेळतायत सगळे या निमित्ताने. कोणता खेळ खेळतायत हिंदू मुस्लिम? कोण खेळते?
तिथे झालेलं नाही असं. हे जे कोणी दहशतवादी होते ते इस्लामी कट्टरवादी होते आणि त्यांनी हिंदू आहेत का हे ओळखून त्यांची ओळख परेड घेतली आणि त्या तसं करून त्यांना मारलेलं आहे. हे घडलेलं नाही आहे का? हे त्यांचे नातेवाईक सांगतायत. ज्यांनी आप्तस्वकीय गमावले त्यांचे नातेवाईक सांगतायत आम्ही हे बघितलं. कोण म्हणते माझ्या पतीला अशा पद्धतीने मारलं, कोण म्हणते माझ्या वडिलांना मारलं, माझ्या मुलाला मारलं. हे जे सांगतायत लोक हे खोटं बोलतायत. ते तिथे हिंदू मुस्लिम करायला गेलेले आहेत. पण आपल्या इकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या सगळ्या विरोधकांच्या किंवा पुरोगाम्यांच्या तथाकथित, की म्हणजे हिंदू मुस्लिम खेळ खेळू नका. खेळ खेळणारे खेळून गेले, दहशतवादी गोळ्या घालून गेले ते निघून. आता कोणी खेळत नाहीये तो खेळ. आणि तो खेळ जो आहे तो केवळ या घटनेपुरता नाही, वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. हे माहिती नाही काय ना, इतिहास वाचलेला नाही वाटतं. इतिहासात अशा असंख्य घटना आहेत आणि ही काय घटना आत्ताची आहे. 90च्या दशकात तर असंख्य हिंदू काश्मीरी पंडित हे तिकडून पळवून लावण्यात आले. तेव्हा काय ते हिंदू काश्मीरी पंडितांनी हिंदू मुस्लिम खेळ खेळला नव्हता. हे माहिती नाही का तुम्हाला? त्यामुळे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. नव्याने काही घडलेलं नाही. पण तरी ते तेवढंच दुर्दैवी आहे, भयंकर आहे, वेदनादायी आहे. पण त्याच्याबद्दल काय बोलणार की नाही? त्याच्याबद्दल काहीच नाही. अमित शहानी राजीनामा द्यावा. अमित शहा हे फेल्युअर असलेले गृहमंत्री आहेत, हे संजय राऊत यांचं विधान आहे. त्याला नंतर तुम्हाला वेळही मिळेल हे राजीनामे मागायला आणि आणखी काय टीका करायला. पण एक दिवस पण झालेला नाही तर त्याविषयी संवेदना व्यक्त करणं, सरकारच्या पाठीशी आपण आहोत, याच्या मागे जे कोणी आहेत विशेषतः पाकिस्तानच आहे हे आता सगळ्या उघड झालेलं आहे. तर त्या पाकिस्तानला धडा शिकवा, त्यासाठी सरकारच्या आम्ही पाठीशी आहोत, एवढं बोलायला काय जाते. पण ते बोलायची कोणाही तयारी नाही. तिथे अशा प्रसंगात सुद्धा आपण देशाच्या पाठीशी उभे नाही हे दाखवून दिलं आहे सगळ्यांनी. या निमित्ताने विश्वंभर चौधरी ते सुद्धा आता, अर्थात ते स्वतःला पुरोगामी म्हणत असले तरी आता ते सगळे याच कंपूमधले आहेत. ते म्हणाले की होय दहशतवादाला धर्म जो आहे तो नसतो असं म्हटलं जायचं पूर्वी, पण नाही तो असतो हे या घटनेमधनं दिसून आलं. पण लगेच त्याला काय जोडलं? पालुपद. जसं नथुरामाने गांधींवर हल्ला केला, गांधींना मारलं, त्यामागे सुद्धा हीच भावना होती. आपला धर्म अडचणीत येतोय म्हणून त्याने गांधींना मारलं. तसंच या दहशतवाद्यांनी मारलेलं आहे. हे दोन्ही दगडावर पाय ठेवायचे, स्पष्ट काय भूमिका घ्यायची नाही. हिंदू हा शब्द सुद्धा येता कामा नये तोंडातून. किंवा हिंदू आणि इस्लामी असं काहीतरी वाद आहे, संघर्ष आहे, हे सुद्धा बोलायचं नाही. ही कोणत्या पद्धतीची भूमिका आहे हा प्रश्न मनामध्ये येतो. कशासाठी अशा पद्धतीच्या बोटचेपा भूमिका घ्यायच्या, शेपूट घाल्या भूमिका घ्यायच्या? मग घेऊ नका भूमिका. तुमच्या भूमिकांनी काय फरक पडणार नाहीये समाजामध्ये. समाजाला जे करायचे ते करतायत सगळे. आज ज्यांनी आप्तस्वकीय गमावले त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, संताप आहे. त्यांना वाटतंय पाकिस्तानला याबद्दलचा जाब विचारला पाहिजे, त्या संदर्भातला बदला घेतला पाहिजे, परतफेड केली पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतंय. पण ह्या लोकांना वाटत नाही. सुषमा अंधारे म्हणतात की काय ते अमित शहाचं दाखवताय तुम्ही, एकसारखं मोदींचं दाखवताय, मोदी संपर्कात आहेत, अमित शहा तिकडे गेलेत, कशाला दाखवताय वारंवार? सुरक्षा दलांचं अपयश जे आहे ते दाखवा. पुलवामा झालं, आता पहलगाम झालं, नेमकं त्याच वेळेला मोदी कसे काय बाहेरगावी होते, हे यांच्या डोक्यामध्ये प्रश्न तयार होत आहेत. घटना काय घडलेली आहे, नातेवाईकांच्या काय आयुष्यामध्ये होते आता सध्या, काय त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे हे त्यांनाच माहिती आहे. पण त्यांना कुठे सहानुभूती दाखवायची, त्यांच्याबद्दल थोडंसं सांत्वनपर बोलायचं, तर ते सोडून हे सगळं राजकारण करायला यांना वेळ मोकळा मिळालेला आहे. ते करायला वेळ आहे नंतर, काही हरकत नाही, नंतरही तुम्ही टीका करू शकता. पण ते बोलणं सुरू आहे. संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी म्हणाले होते इकडे 370 कलम हटवलं की तिकडे
स्वर्गासारखं वातावरण होईल, बघा सगळे लोक जे ते स्वर्गात गेले. ही काय भाषा आहे का आपण वापरतोय ती? अर्थात राऊतांकडून अशा पद्धतीची अपेक्षाही नाही चांगली भाषा वापरली जाईल अशी, कारण गेली काही वर्ष ते अशाच पद्धतीची भाषा वापरत आहेत. पण निदान हा प्रसंग काय आहे, घटना काय घडलेली आहे याचं तरी भान असायला पाहिजे. कोणीतरी एका पुरोगाम्याने म्हटलं की म्हणे त्याच्यात एक मुस्लिम सुद्धा मारला गेलेला आहे. म्हणजे हा काय फक्त हिंदूंवरचाच हल्ला नव्हता. पुन्हा इथे 2 दगडावर पाय ठेवायचे. 2 दगडांवर पाय ठेवून कशासाठी बसतात ते आता माहिती आहे ना सगळ्यांना, तेच हे करतात. मुस्लिम मारला गेलेला आहे, त्याने विरोध केला या अतिरेक्यांना असं सांगितलं जाते बातमीमध्ये, आणि विरोध केला म्हणून त्याला मारण्यात आलं. कदाचित त्याच्यासोबत असलेल्या पर्यटकांना हे दहशतवादी काय त्रास द्यायला आले असतील तेव्हा त्याने विरोध केला म्हणून त्याला मारण्यात आलं. त्याचं कौतुकच करायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही आहे की तिथे हे सगळं काही घडलंच नाही, हिंदूंना टिपून टिपून मारण्यात आलंच नाही. हा जो काही युक्तिवाद केला जातो तो किती फसवा असतो. हेच पुरोगामी म्हणतात की बघा कसं नरेटिव्ह सेट केलं जाते हिंदू मुस्लिम. कोणी नरेटिव्ह सेट केलेलं नाही, त्या दहशतवाद्यांनीच केलंय ते. त्यांनीच हिंदूंना विचारलं तुमचं नाव काय, तुमचा धर्म काय, तुम्हाला कलमा पडता येतो का, आणि मग त्यांना मारलेलं आहे. हे कोणी तयार केलेलं नाहीये, हे कुठे सोशल मीडियावर आलेलं नाहीये, हे घडलेले प्रसंग आहेत. ते तरी खरे माना आणि त्यानुसार बोला. या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरेंची प्रतिक्रिया मात्र कौतुकास्पद म्हणायला पाहिजे. राज ठाकरे म्हणाले की आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे, सरकारच्या पाठीशी आहोत आम्ही या सगळ्या प्रसंगामध्ये. जसं ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या खेळाडूंना मारण्यात आलं होतं पॅलेस्टिनींकडून, आणि त्यावेळेला इस्रायलने त्याचा बदला घेतला, सगळ्या लोकांना मारलं ज्यांनी ज्यांनी त्या हत्याकांडामध्ये सामील झाले होते, त्याचा बदला घेतला. तसंच भारताने इस्रायलप्रमाणे बदला घ्यावा, आणि जे जे याच्या पाठीशी आहेत, ज्यांनी ज्यांनी समर्थन दिलेलं आहे या हल्ल्याला, त्या सगळ्यांना वेचून वेचून मारावं अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. आणि राज ठाकरे म्हणतात त्यांना जेव्हा कळलं की याच्यामध्ये हिंदू आहेत की मुस्लिम आहेत असं ओळखून दहशतवाद्यांनी मारलं हिंदूंना टिपून टिपून, तेव्हा लक्षात ठेवावं की हिंदू जे आहेत ते सुद्धा अंगावर येतील, आम्ही अंगावर येऊ तुमच्या, जर तुम्ही आमच्या अंगावर आलात तर. ही भूमिका असली पाहिजे. पण राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर हीच भूमिका त्यांनी घेतली असती. निशंकपणे सांगता येऊ शकतं. पण दुर्दैवाने जे म्हणतायत रोज की आमच्याकडे बाळासाहेब आहेत, बाळासाहेब आमचेच आहेत, आमचीच शिवसेना खरी आहे, ते मात्र भूमिका काय घेत आहेत की हिंदू मुस्लिम खेळ खेळू नका. मी काय आश्चर्य पहा. मग राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे, आणि त्यांनी निदान हे सगळं ओळखून हा प्रसंग काय आहे हे ओळखून सरकारच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. अशा वेळेला ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले त्यांच्याबद्दल सहानुभूती आपण दाखवली पाहिजे, संवेदना दाखवली पाहिजे, आणि नको ते विषय आणता कामा नयेत या सगळ्या याच्यात. जो लोकांचा संताप आहे तो प्रातिनिधिक आहे, त्याचे आपण समर्थक आहोत, लोकांच्या संतापात आपण सामील आहोत. लोक जे म्हणतायत की याचा बदला घेतला पाहिजे, याचं चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्याच्या पाठीशी आपण आहोत, ही भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. पण दुर्दैवाने या सगळ्या लोकांनी ज्या ज्या काही भूमिका व्यक्त केल्या आहेत या इतक्या हास्यास्पद आहेत. कोणतेही विषय कुठूनही कुठे नेलेले आहेत हे त्याच्यातून दिसून येतं. ही अशी घटना घडल्यानंतर आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे, कोणत्या विषयावर बोललं पाहिजे, सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, देशाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे न करता आपापलं राजकारण करण्यामध्ये सगळे लोक मशगूल आहेत. आपापल्या भूमिका ज्या आहेत त्या कशा लोकांच्या मनावर बिंबवता येतील यासाठी हे प्रयत्न करतायत. अशा प्रसंगातही या सगळ्यांनी शेण खाल्लं असंच म्हणता येऊ शकतं. जे त्यांना चांगली भूमिका घेता आली असती ती न घेता
तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.